आणि जे झालेले ते स्पष्ट सांगायचं मला ते कळवत नाही ते मला सांगितले नाही माझ्या मुलाचा खून केला माझ्या मुलाला खून केला आणि त्या टायमाला खून केले 4 दिवसाच्या केला तुमच्या मुलाला साहेबांनी मला मान्य नाही ज्या लोकांनी माझ्या 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत ज्या माणसांनी मारल्यात मर्डर केल्यात त्यांना फाशीची सजा द्यावी आणि माझं ही मागणी सजा द्यावी आंदोलनात सामील पण नंतर बॉम्बिंग ऑपरेशनमध्ये ज्याला पकडून टाकणार आणि 17 तारखेला 17 डिसेंबरला पेपर होता तरी पत्राचं लायसन होते पत्राचं लायसन आणि ते फोटो काढताना त्यांनी सांगितलं पत्राचं लायसन मला मारू नका त्या गोळी पण असतो तुला मार तू सांगलीस हा मुलगा त्यांचा तर कॉन्टॅक्टच बंद झाला त्याच आम्ही दिवसातून 3-4 वेळेस कॉल करून बघायचं जसं वेगवेगळ्या प्रत्येकाच्या नंबरवरून मी कामाला गेलो होतो आणि अचानक आईच्या मोबाईलवर फोन आला होता की मी पोलीस स्टेशनमधून बोलतोय परभणीच्या आणि तुम्ही सगळं परिचय वगैरे करून घेतला आईकडून आणि त्याने सांगितलं की तुमचा मुलगा हार्ट अटॅकमुळे मरण पावलाय तुम्ही येऊन बॉडी घेऊन जा पुण्याला. आम्हाला तिकडून गाडी वगैरे मॅनेज करायला 1 वाजले होते आणि 1 वाजता आम्ही तिकडून निघालो चाकणवरून आणि पुण्याच्या परभणीच्या जवळ आल्यावर आम्हाला समजलं की बॉडी परत तिकडे घेऊन गेले होते औरंगाबादला पोस्टमॉर्टमसाठी आणि इथं आल्यावर पण आम्हाला मिसकम्युनिकेशन झालं थोडक्यात. कोण म्हणायचं परभणीला या कोण म्हणायचं तिकडं औरंगाबादला बॉडी घेऊन जा. मग आम्ही इथं परभणीच्या जवळ आल्यावर थांबलो होतो परभणीच्या बाहेर आणि तिथं पोलिस पण आले होते काय वर्दीमध्ये होते. मग आमची थोडे बोलणं झालं आमच्या फॅमिलीशी. मग औरंगाबादला जायचं ठरवलं होतं आम्ही. मग औरंगाबादला जात असताना पोलिसांनी आम्हाला बोलले की आयजी सरांशी बोलून जा तुम्ही जात आहे तर. मग आम्ही आयजी सरांशी बोलायला आलो होतो. मग आयजी सरांशी सगळीच त्यांनी काय काय झालं होतं सगळं प्रोसेस सांगितली. आयजी साहेब विचारलं की तुमच्या मुलाला हृदयाचा त्रास होता का श्वसनाचा त्रास होता का. आम्ही सांगितलं तसला काहीच प्रकार नव्हता. त्याला निर्व्यसनी मुलगा होता. ड्रिंकिंग नाही स्मोकिंग नाही काहीच नाही सगळे. मग आयजी साहेबांनी सगळं प्रोसेस सांगितले आम्हाला काय काय झालं अरेस्ट केल्यापासून आणि ते सांगितले की दगडफेक केल्यामुळे आम्ही त्याला अरेस्ट केलो आहे आणि त्याच्यामुळं आम्ही अरेस्ट केलो आहे आणि हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाला आहे. मग त्यातले एक पोलीस अधिकारी आले घोरबाड नावाचे आणि ते मला बोलायला लागले की अरे तू कोणाचं ऐकू नको तू तुझ्या भावाची बॉडी घेऊन एकतर गावी जा नाही तर पुण्याला जा आणि आम्ही तुम्हाला वाटलं तर पुण्यामध्ये ग्राउंडसाठी मदत करू पोलीस भरतीच्या. मग आम्ही त्यांचं ऐकून घेतलं आम्ही काहीच बोललो नाही. मग औरंगाबाद येथे आलो आम्ही. औरंगाबादला डॉक्टरांची टीम आली त्यांचा परिचय वगैरे सांगून पोस्टमॉर्टम केला आणि त्यानंतर रिपोर्ट आम्ही औरंगाबादच्या अलीकडे आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट व्हायरल झाला होता याच्यावरती नेटवरती.
मग औरंगाबाद मी 2 नंबरचा भाऊ आहे सर त्याचा. तो 1 नंबरचा मोठा होता सर. आणि आमच्या पिढीमध्ये शिक्षण घेणारी आमची पहिलीच पिढी. मी चाकणला सर कामाला कंपनीमध्ये चाकणला. माझं शिक्षण BSc झालेलं आहे. BSc नंतर मला कंपनीत काम लागलं. मी कॉर्निंग तिथं आहे मी कामाला. आणि हा घरीच असतो. आता सध्या कामाला जाते मॉलमध्ये. ते कपड्यांचे हे आहे म्हणजे तात्पुरते टेम्पररी काम भेटेपर्यंत तो करतोय. आणि हा पण भाऊ आहे ना बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केल्याच्या वगैरे कंपन्यांचं. आणि भेटेल ते काम करायचं. बँकेत काम करायचं. जेटच्या गाडीवरती वगैरे काम करायचं तो. मग औरंगाबादवरून आम्ही पोस्टमॉर्टम झाल्यानंतर बॉडी घेऊन निघालो. आणि अंबड नावाचं ते चौक आहे तिथे आल्यानंतर पोलिसांचा बराच ताफा आला सर. आणि पोलीस बॉडी अडवली आमचा. आणि परभणीला येऊ देत नव्हते. आणि आम्ही आमच्या मतावरती ठाम होतो की माझ्या भावाचं जिथं मरण झालेलं आहे तिथं आम्हाला बॉडी घेऊन जायचं आणि तिथंच अंतिम संस्कार करायचा आहे. तरी पण पोलीस काय ऐकतच नव्हते. ते थोडं दबाव टाकले होते. आणि ॲम्ब्युलन्सचा जो ड्रायव्हर आहे त्याला 2 तास पळवून लावले होते. मग 2 तासानंतर ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर आला. आणि तो एकदम घाबरत होता गाडीमध्ये बसायला. तो तयारच नव्हता गाडी ड्रायव्हिंग करायला. मग IPS अधिकारी आले. आम्ही पण भरपूर विरोध केला. त्यांना सांगितलं की साहेबांना आम्हाला परभणीलाच घेऊन जायचं बॉडी तिथे जाते. तरी पण ते ऐकत नव्हते. मग IPS अधिकारी आले आणि ते आईला बोलले की मावशी परभणीमध्ये भरपूर लोक जमलेले आहेत. जर काय राडाई झाला तर तुम्ही त्याची जिम्मेदारी घेणार का. मग माझी आई बोलली त्यांना साहेब माझा मुलगा अरेस्ट झाल्यापासून अटक केल्यापासून ते मरेपर्यंत तुम्ही मला कसलंच माहिती दिलं नाही. कसलं कॉल केला नाही काय नाही. मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार. माझा मुलगा मेला त्याची जिम्मेदारी तुम्ही घ्या. छाती ठोकून सांगा की मी जिम्मेदारी घेतो. माझी आई बोलली मी इथूनच गाडी घेऊन बॉडी घेऊन माझ्या गावात जाते म्हणले. त्याचा अधिकारी तिथून उठून गेले. मग थोड्या वेळाने आम्ही आलो परभणीला. आम्ही सर इथे एवढं प्रेशर क्रिएट आंबडला अडवलं. आम्ही कलेक्टरवर SP वर एवढं प्रेशर क्रिएट केलं. इथं आल्याशिवाय मी आणते. आणि त्याच्यात आणखी एक संशयास्पद आहे. जेव्हा PCR मधून MCR झालं MCR मधनं जेलमध्ये घालताना शासकीय दवाखान्यात त्याची तपासणी केली नाही. पोलीस स्टेशनमध्येच त्याची तपासणी ते एक संशय असतो. मला माझा मुलगा तुम्ही अटक केला मला सांगायचं आहे. माईक दे मला काय सांगायचं आहे. माझ्या मुलाला तुम्ही 4 दिवस कोठडीमध्ये बंद करून ठेवला. माझ्या मुलाचा मर्डर केला. माझ्या मुलाला मारहाण केला. जीव घेतला 4 दिवसामध्ये. माझा मुलगा चांगला असताना त्यांची कर्तव्य होती. आई तुम्ही या तुमच्या मुलाला भेटा. तुमच्या मुलाला येऊन 2 गोष्टी बोला म्हणलं असतं तर आम्ही आलो असतो सर. आम्हाला कसलंच त्याने फोन केला नाही सांगायला नाहीत कसलंच कळलेलं नाही सर. 4 दिवसामध्ये त्यांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केले. ज्या ज्या माणसाने मर्डर केलं त्याला सर्वांना 10 पासून 15 तारखेमध्ये जे ड्युटीवर होते त्याला सगळ्याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. आणि ह्याच्या पुढे पुण्या गरीबाच्या बाळाला असं अत्याचार आणि नको व्हायला. हॅलो सर, माझे MSc झालेले आहे. मी सोमनाथचा सर्वात लहान भाऊ. खूप मोठा अन्याय झाला आहे आमच्यावरती. आणि आमच्या भावाचा मोबाईल जे आहे ते मोबाईल पण पोलिसांकडेच आहे. आणि ते बहुतेक डेटा फॉर्मॅट करतील, डेटा उडवून टाकतील. ते कोर्टाद्वारे न्यायालयाद्वारे ते डेटा बॅकअप करून ते न्यायालयाकडे म्हणजे दाखवण्याचा म्हणजे सर्वांचा प्रयत्न असावा असं मला वाटतं. मल्टिपल इंजुरी बॉडी ताब्यात घेतली. बॉडी ज्या दिवशी रिपोर्ट दिली त्याने पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आम्ही गेलो ना सर. थोडं मार लागलेलाच होता त्याला. आणि कपड्यावर कपडे नव्हतेच त्याच्या शरीरावर कसले. आणि फक्त शॉल तेवढे इथल्या लोकांनी पांघरले होते. हा सर मारले जेवण होते. लॉकअप मध्ये सगळे आंदोलक पकडले का. त्या आंदोलकापैकी एक होता आणि त्यासोबत 31 जण होते.
ते 31 जण समोर यायला मारत होते, त्या लॉकअपमधून दुसऱ्या रूममध्ये घेऊन मारत होते आणि ज्या आंदोलकांना पैसे दिले त्यांना सोडले. ते माझं प्रूफ आहे. भीमनगरमधला कोविड ऑपरेशन उचलून नेलेला, त्याच्या घरात बसून मारलं, एकाला उचलून नेलं, त्याच्यानंतर त्याला केस सोडून दिलं. पुन्हा तरी पुण्याला पैसे घेतले, त्याला सोडून दिलं. असंच केलं, सगळ्या एका वेगळ्या रूममध्ये घेऊन मारले आणि सगळेच ओळखायचं. आणि जर फडणवीस साहेबांनी काल जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते योग्य दिलेलं नाही, एकदम खोटा हे आरोप लावलेले आहेत आणि जे मदत पण जाहीर केली ते पण आम्हाला मान्य नाही. आणि जे फडणवीस साहेब सांगतात की व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या द्वारे आम्ही त्याला अटक केलेली आहे, ते व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल ना त्यांच्याकडे, किंवा माझा भाऊ किती लोकांना मारलाय, किती पोलिसांना मारलाय, किती जाळपोळ केला, त्यांनी तुम्हाला व्हिडिओ दाखवला पाहिजे, मीडियावरती ते व्हिडिओ पण आला पाहिजे. आणि दुसरं स्टेटमेंट असं केले की ज्या पोलीस स्टेशनमध्ये तो अरेस्ट होता तिथेही त्याला मारहाण केलेली नाही, तिथलेही व्हिडिओ तुम्ही बघितलं पाहिजे. कारण मला पण असं ऐकण्यात आलं की जिथे कॅमेरा नाही त्या ठिकाणी नेऊन त्यांना मारण्यात आलेलं आहे सर, वेगळ्या रूममध्ये. आणि कसलाच आजार नव्हता माझ्या भावाला. जो काही विषय झाला तो पोलिसांनी त्यांच्या ताब्यात असताना त्याला जी मारहाण केली त्यावेळेस हे शेवटी तो हे जग सोडून गेला. आणि तुम्ही आणि तुमच्या आईने त्याचा संबंध माझी बघितली आणि त्याच्यावर वन होते, त्याच्यावर मारपीट केली हे तुम्हाला बघता आलं. त्याच्यावर तुमच्या अंगावर वन असते, तुझं काय असेल असं पाहिलं तुम्ही. वळ असते ना, अजून जे काही घडलं ते सगळ्यांना धक्का लागला. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा अनेकांनी हा फडणवीसचा प्रश्न मांडला. ज्या तरुणावर मारहाण केली त्याचा गुन्हा काय होता असं दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेबांच्या शेरफाची जी काही व्यवस्था झाली त्याचा काही यांचा कुणाचाही संबंध नसतो. त्याची प्रतिक्रिया होती आणि प्रतिक्रिया म्हणून लोक रस्त्यावर आले तर त्यांना मारहाण करणं हे काही योग्य नव्हतं. आमची माहिती आहे, तुम्ही अधिक सांगू शकाल की जे आंदोलन झालं तेही शांततेने होतं, आमचं शांततेत होतं. आणि त्यामुळे आंदोलन शांततेत असताना या तरुणाला कोविड ऑपरेशनमध्ये त्याला मारलं गेलं, आणखी काय काय गेलं हे जे सरकारने सांगितलं ते न फाटलं आहे. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की उगीच वर्षांकरताच वाचायचं सांगेवंगे बसलेलेच त्याऐवजी प्रधानमंत्रीला जावं आणि कुटुंबाच्या लोकांना भेटून त्यांची खरी वस्तुस्थिती समजून घ्यावी. ही समजल्याच्या नंतरच आम्हाला सरकारशी बोलता येईल त्या हेतूला आज या ठिकाणी आलेले आहेत. जी काही माहिती तुम्ही दिली ती माहिती दिल्याच्या नंतर एक निष्काळजीपणा काही भूमिका घेऊन रस्त्यावर आला असेल इतरांच्याबरोबर तर त्याला या पद्धतीनं मारझोड करणं आणि शेवटी त्याला मृत्यूला सामोरं जाण्याचा प्रसंग आणण्यात ही अतिशय गंभीर बाब आहे. ही माहिती आत्ता तुमच्याकडून आम्हाला समजली. आम्ही राज्य सरकारची जाऊन भेटू, तुमचं जे काही म्हणणं आहे हे सगळ्यांच्या समोर तुम्ही मांडलं ते योग्य ठिकाणी आम्ही पोचू आणि जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर सक्त कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे
ही जी कुटुंबाची मागणी आहे ती मागणी सुद्धा राज्य सरकारकडे पोहोचवणं ही आमची जबाबदारी राहील आणि ती काळजी आम्ही घेऊ. दुर्दैवानं गेल्या महिन्यापर्यंत येऊ शकत नाही. तुला आज आपल्या कसा मुलगा दुर्दैवानं पोलिसी अत्याचारावर आज आपल्याला गेलेला आहे. हे दुःख डोळ्याला सोसणं हे काही सोपी गोष्ट नाही, पण दुर्दैवानं हे गरजेचं आहे. यातनं बाहेर कसं पडायचं याचा विचार कुटुंबाने बसून आणि हितचिंतकांनी बसून केलं पाहिजे. पण तुमची जी मागणी आहे की जबाबदार लोकांच्याबद्दलची जी काही काळजी घ्यायची, खबरदारी घ्यायची, कायदेशीर तरतूद करायची, याकडं आम्हाला सर्वांचं लक्ष राहील एवढंच या ठिकाणी सांगतो. आई चिंता करू नका, साहेब आलेले आहेत, आपल्याला सगळ्याला मदत आहे. रोहित दादा पण येऊन गेले त्या दिवशी. इथे लॉक 17 डिसेंबरला त्याचा पेपर होता. पोलिसांना रिक्वेस्ट करत माझा पेपर आहे मला हे करू नका मागणं बेमुदत कनेक्शन बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केलं. आमचं कसं आहे भटके समाजात दगडफोडीचं काम दगड त्या ठिकाणी शिफ्ट व्हायचं तिथे ॲडमिशन परिस्थिती बरेच कॉलेजेसमध्ये ब्लड वगैरे डोनेट करायचं आणि कुठल्याही सहभागी व्हायचं. वसमत रोडला शंकर नगर म्हणून आहे, तिथे किरायाने राहतो. शिकत काम करायचं. बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केलं, बँकेचं काम केलं, कॉलेजमध्ये गाडीवरती काम केलं. पत्रकाराच्या आयडी सोबत भावासोबत पत्रकाराचं पण काम करायचं तो सोबत नंबर लागला होता. माहिती इकडे घेऊन बंद केलं. माईक